नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे लोकमतमध्ये. कोल्हापुरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, जे दररोज बसने प्रवास करतात त्यांच्यासाठी. कारण कोल्हापूरमध्ये आता तब्बल 8 आहेत ज्या ई बसेस दाखल झालेल्या आहेत. कोल्हापुरातील ह्या ई बसेस आहेत, त्याची पाहणी करण्यासाठी आज खासदार धनंजय महाडिक या ठिकाणी आलेले आहेत. कोल्हापुरातील KMT बस डेपो आहे, त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आहेत. ज्या 8 बसेस आहेत, या वातानुकूलित ई बसेस PM ई बस सेवा आहे, ज्याद्वारे या कोल्हापूरकरांसाठी आता काहीच दिवसांमध्ये सेवेमध्ये रुजू होणार आहेत. ह्या संपूर्ण बसचा चेहरा-मोहरा कसा आहे हे आपण पाहणार आहोत. तर आपण आतल्या बाजूला पाहिल्यावरती आपल्याला दिसून येते की प्रशस्त अशी जागा आहे, जी या बसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक पद्धतीच्या सगळ्याच सोयीसुविधा आहेत, ज्या ह्यामध्ये देण्यात आलेल्या. फर्स्ट एड बॉक्स असेल, त्याचबरोबर वरिष्ठ नागरिक, महिलांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी ही बस खास महत्त्वाची मानली जाते. कारण इतर बसेसमध्ये जर पाहिलं आपण, कोल्हापुरातील सध्या जी KMT बस आहे, त्या बसमध्ये दिव्यांगांना चढण्यासाठी मात्र खूप गैरसोय होते. परंतु जर ही बस पाहिली आपण, तर ह्या बसमध्ये आपल्याला दिव्यांगांना चढण्यासाठी व्हीलचेअर देखील वरती घेण्यासाठी एक छानपैकी असा रॅम्प तयार करण्यात आला. ह्या रॅम्पवरनं दिव्यांगांची जी व्हीलचेअर आहे ती वरती येऊ शकते. आणि त्याचबरोबर त्याच्या समोरच्या बाजूला आहे, जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी ती व्हीलचेअर घेऊनच त्या ठिकाणी थांबण्यासाठी, त्याचबरोबर बसण्यासाठी देखील योग्य पद्धतीने इथे जागा तयार करून देण्यात आली. त्यामुळे दिव्यांगांसाठी देखील खूप महत्त्वाची अशी ही कोल्हापुरातील वातानुकूलित बस आहे. आणि त्याचबरोबर आणखीन कोणकोणत्या सोयीसुविधा या बसमध्ये देण्यात आल्या त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. खासदार धनंजय महाडिकांच्या अथक प्रयत्नानंतर आज हे स्वप्न पूर्तीला आले. इलेक्ट्रिक बसेसच्या बाबतीत ह्या 9 मीटरच्या बसेस आहेत. यामध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीम पासून हे अगदी बॅटरीच्या मॉड्यूलमध्ये, कॉम्प्रेसरमध्ये हवा भरल्यानंतर गाडी चालू होण्यासाठीच्या आणि या सगळ्या बाबतीत पूर्णपणे एक ॲटोमाइज्ड सिस्टीम असलेले PM ई बस योजनेच्या अंतर्गत ह्या कोल्हापूर शहरासाठी 100 बसेसची मंजुरी झालेली आहे. त्यातल्या 9 मीटरच्या 8 बसेस आपल्याकडे आता सध्या आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला तर दिव्यांग आणि अपंग लोकांसाठी व्हीलचेअरचा पण पूर्णपणे हायड्रॉलिक रॅम्प आहे, की जो खाली उतरल्यानंतर त्याच्यावर व्हीलचेअर चढवून आत येऊन व्हीलचेअर पार्क करण्यासाठीची वेगळी जागा ठेवलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त महिलांसाठी आरक्षित गुलाबी रंगाच्या सीट्स आहेत, त्या पूर्णपणे महिलांसाठी आरक्षित राहतील. आणि इंटेलिजंट सिस्टीम असल्यामुळे ट्रॅफिकवरती आता NCMC कार्ड जे आहे त्यामध्ये आपण त्या माध्यमातून प्रवास करू शकतो. टोटल डोअर्स हायड्रॉलिक आहेत. पूर्ण हायड्रॉलिक डोअर्सवरती बसल्या जागी बटनवरती या सगळ्या गोष्टी घडतात. ही ऑटोमॅटिक बस आहे. चारीही चाकांना सेपरेट मोटरचे वेगळे ड्राईव्हज आहेत, त्यामध्ये होऊ शकतं. आणि ह्याला बॅटरीचं जे कन्झम्पशन आहे, आता जवळपास ही आज आपल्या मथुरेतल्या डेपोमधून आली, म्हणजे उत्तर प्रदेशमधून. ते सगळं करताना मध्ये 1-2 वेळा चार्ज केल्यानंतर अजूनही आज 49% बॅटरी शिल्लक आहे. साधारणपणे एकदा बॅटरी चार्ज करायला 20 मिनिटाचा सुपरफास्ट चार्जिंग लागतं. आणि ते चार्जिंग झाल्यानंतर ही बस 160 किलोमीटरपर्यंतची धाव घेऊ शकते. त्यामुळे आता जे आपलं एक मास सरफेस ट्रान्सपोर्ट आहे आज कोल्हापूर शहरातला, तो खूप चांगल्या माध्यमातून पूर्ण होईल, असं सगळ्यात मोठं ह्यातलं यशाचं गमक आहे. कोल्हापूरसाठी दाखल झालेल्या या नव्या बसेसची खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून शनिवारी पाहणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 5000 PM वातानुकूलित इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 100 बस मंजूर झाल्या आहेत. 15 ऑगस्टपूर्वीच कोल्हापुरात या बसची सेवा सुरू होईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल, अशी माहिती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता. या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या होत्या. आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स, क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स, या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे. हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत. केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे. 8 बसेस दाखल झालेले आहेत. 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल, अशा आमच्या
परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती. ती घोषणा पूर्णत्वास येत आहे. 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील. 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत. तर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत. आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत. कोल्हापूरकरांसाठी वातानुकूलित अशी ई बस सेवा आहे जी आता थोड्याच दिवसामध्ये रस्त्यावरती धावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरकरांसोबतच कोल्हापुरातील दिव्यांग व्यक्तींसाठी देखील विशेष अशा पद्धतीच्या सोयीसुविधा या बसमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरकर नक्कीच या बसला पसंती देतील आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये येणारे पर्यटक देखील या बसेसचा वापर करतील आणि कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीने बस येणं म्हणजेच कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीच्या आणखीन बसेस आहेत ज्या कोल्हापूरकरांच्या सेवेत आणखीन लवकरच येतील अशी आपण अपेक्षा करूया. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.